एसए न्यूज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक बातम्या। राज्य सरकारकडून विविध महामानवांच्या भव्य स्मारकांची घोषणा। महाराष्ट्र सरकारने विविध महामानवांच्या स्मारकांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली आहे। फडणवीस सरकारचा A to Z अर्थसंकल्प सादर। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये विविध क्षेत्रांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। 3 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार। मराठी भाषेच्या सन्मानार्थ 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद। महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने 36,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे। राज्यात नवीन गृहनिर्माण धोरणाची लवकरच घोषणा। सर्वांसाठी घरे उपलब्ध करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार आहे। मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्गाच्या पूर्णतेची घोषणा। मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक आणि समृद्धी महामार्ग लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। टिटवाळ्यात 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार प्रकरण उघडकीस। टिटवाळा येथे 6 वर्षाच्या मुलीवर तिच्या वडिलांकडून अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा लवकर सुरू होणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा लवकर सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। सैराट चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार। सैराट हा मराठी चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। धर्मेंद्र यांच्या 4 मुलींपैकी एकीचा घटस्फोट। अभिनेता धर्मेंद्र यांच्या 4 मुलींमध्ये एकीचा घटस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे। अशाच नवीन बातम्यांसाठी बघत रहा एसए न्यूज चॅनल महाराष्ट्र। धन्यवाद।